नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत कृषी सेवक झालेल्या मॅडम। तुमची प्रतीक्षा होती खूप दिवसांपासून की सर आम्हाला असा एक कॅन्डिडेट द्या की ज्यांनी कृषी सेवक क्रॅक केली आहे आणि जे डिप्लोमाचे मुलं आहेत किंवा ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट झालेले मुलं आहेत त्यांनी इथून येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी किंवा कृषी सेवकसाठी तयारी कशी करावी त्यासाठीच आपण मॅडमला आपल्या चॅनलवरती बोलावलंय। तर मॅडमचा अल्प परिचय त्या करून देतील, इंट्रोडक्शन ते देतील। सर्वप्रथम थँक्यू सर। माझं नाव दीपाली मनोहर पैठणे। मी प्रॉपर कोलवड या गावची आहे। बुलढाणा डिस्ट्रिक्ट या जिल्ह्यातून मी बिलॉंग करते। रिसेंटली जी कृषी सेवकची एक्झाम झाली 16 जानेवारीला, त्या थ्रू मी नागपूर डिव्हिजनला कृषी सेवक म्हणून येत्या काही महिन्यामध्ये जॉईन करणार आहे। मॅमने थोडासा अल्प परिचय दिलाय, परंतु मॅमचा आणखी परिचय मला करून द्यावा असा वाटतो की मॅम स्वतः ऍग्रीकल्चर फॅकल्टी आहे सारथी एज्युकेशन। तुम्हाला माहिती आहे संभाजीनगर इथे सारथी एज्युकेशनचा मोठा प्रस्ताव आहे। त्या एवढ्या मोठ्या एज्युकेशन सेंटरमध्ये मॅम ऍग्रीकल्चरचे फॅकल्टी आहेत। ठीक आहे, तर मॅडमला मला एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे आमच्या कृषी विद्यार्थ्यांसाठी की मॅम तुम्ही कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक या पदावरती विराजमान होणार आहेत येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये, परंतु या एक्झामची तयारी करताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या किंवा तुमची स्ट्रॅटेजी काय राहील थोडक्यात सांगा। स्ट्रॅटेजी अशी वेगळी घेऊन मी कधीही चालली नाहीये। जो ऍग्रीकल्चरचा मी अभ्यास केलाय तो स्टार्टिंग पासूनच असा केलाय की मधात कोणत्याही एक्झाम आल्यात, एक एक्झाम आली, 2 आल्यात, 3 आल्यात, 4 आल्यात, सिलेबस असा प्रिपेअर केलाय की कोणती एक्झाम आली तर तिला फोडायची। तर कृषी सेवकही अपकमिंग एक्झाम मध्ये जसं की एएफओ माझी टार्गेट होती यावेळेस, तर एएफओ साठी जो मी अभ्यास केला होता ऍक्च्युअली तोच अभ्यास कृषी सेवक साठी कसा लागू झाला, कारण की आयबीपीएस थ्रू ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली। जसं की एएफओ ला प्री एक्झाम होती, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, ओके, आणि एक एक्स्ट्रा सब्जेक्ट तिथे ऍड झाला तो म्हणजे जनरल नॉलेज। ओके, आता जर तुम्ही या जनरल नॉलेज, मी स्टार्टिंगला जनरल नॉलेज बद्दल बोलते कारण की हा जनरल नॉलेज असा सब्जेक्ट होतात की यामध्ये मोस्ट ऑफ द लोकांचे स्कोरिंग नाही झालेत। ज्यांचे स्कोरिंग झालेत त्यांचे कदाचित काय म्हणता येईल तुमच्या भाषेमध्ये तुक्के लागलेत आणि त्यांचा स्कोअर वाढला। पण जर क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही एक बेसिक बुक कोणत्याही क्लासचं घ्या। जसं की मी सारथी एज्युकेशनची फॅकल्टी आहे, स्टुडंट होते, तर यामध्ये मी राहुल मिसाळ सरांना क्वांटसाठी फॉलो केलंय, वराडे सरांना मी इंग्लिशसाठी फॉलो केलंय आणि प्रदीप पाटील सरांना मी इंग्लिशसाठी फॉलो केलं होतं। सॉरी, रिझनिंगसाठी मी वराडे सरांना फॉलो केलं होतं। आणि ऍग्रीकल्चर स्टार्टिंग पासूनच व्यवस्थित असल्यामुळे त्याच्याकडे असं वेगळं मला लक्ष द्यावं नाही लागलं। फक्त एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स यांसारखे सब्जेक्ट प्लस ज्या रिसेंट स्कीम्स असतात की ज्या नेहमी प्रत्येक एक्झाम मध्ये विचारल्या जातात किंवा जो करंट डाटा असतो ऍग्रीकल्चरचा जो नेहमीच विचारला जातो, त्याच्यासाठी ज्या अपकमिंग न्यूज असतात किंवा एक डेली 15 मिनिटं जे न्यूज पेपर रिडिंग असतं ते जरी तुम्ही ऍग्रीकल्चरच्या हिशोबाने करत गेलात किंवा मग एक ऍट द एंड इयरच्या एंडिंगला जी एक मॅगझिन लॉन्च करतात, कोणताही क्लास करेल त्या क्लासचं एखादा मॅगझिन जरी तुम्ही 2 to 3 टाइम्स नजरेखालून जरी घातलं तरी कृषी सेवकच काय पण कृषी सेवकशी रिलेटेड ज्या काही एक्झाम्स असतील त्या इझिली टॅकल होतात। फक्त मेजर पोर्शन जातो तुमचा प्रीचा, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जे की स्कोरिंग सब्जेक्ट मी समजेल, ज्याला लोकांना त्याची भीती का वाटते कारण ते प्रॅक्टिसमध्ये नसतात। 8 दिवस प्रॅक्टिस करणार, 6 दिवस त्याला गॅप देणार, तर हे असं चालत नाही। यामध्ये तुम्ही डेली 1 घंटा क्वांटची प्रॅक्टिस करा, 1 घंटा रिझनिंगची प्रॅक्टिस करा, इंग्लिशची वेगळी प्रॅक्टिस करू नका, ती रीडिंग करा, एखादा आर्टिकल रीड करा, द हिंदू किंवा मग इंडियन एक्सप्रेस यासारखे न्यूजपेपर असतील त्याचं रीडिंग करा। यामधून तुमचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश व्यवस्थित प्रिपेअर होईल। राहिला ऍग्रीकल्चर, त्याच्यासाठी एक बेसिक सोर्स नक्की यूज करा की त्या बेसिक सोर्स मधून तुमचे ऑल ओव्हर सगळे सब्जेक्ट क्लिअर होतील, मेजर सब्जेक्ट विथ अ मायनर सब्जेक्ट। आता यावेळेस जरी फोकस कृषी सेवकनी प्रत्येक सब्जेक्टला दिला होता प्लस अपडेटेड करंट अफेअर्सला दिलं होतं, पुढचा पेपर कसा राहील, काय असेल याचा अंदाज कोणी लावू शकत नाही कारण की आयबीपीएस असं म्हणतात की तो अनप्रेडिक्टेबल ऑर्गनायझेशन आहे, त्याला प्रेडिक्ट कोणी करू शकत नाही। पण ऍग्रीकल्चरचा सिलेबस एक प्रॉम्प्ट ठेवा जिथे की सिलेबस एक आणि त्याला मल्टिपल टाइम रिव्हिजन आणि येणाऱ्या प्रत्येक एक्झाम्सला तो सिलेबस आपल्या अप्रोचनी, आपल्या अप्लिकेशननी त्याला लागू करा। ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस भरपूर ठेवा, रीडिंग भरपूर ठेवा आणि तुमच्याशी भरपूर फॅकल्टीज आता सध्या कनेक्ट झाल्यात, जसं की मानकर सर तुम्हाला कनेक्ट झालेत। मानकर सर अजून खूप साऱ्या फॅकल्टी सोबत कनेक्ट झालेले आहेत। आता तुम्ही अशा लोकांचा फायदा नक्कीच या व्हिडिओ थ्रू करून घ्या किंवा मग यांच्याशी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक फील्ड स्टाफचा तुम्ही फायदा त्यांच्याकडून करून घ्या कारण की हा अप्रोच फक्त तुमच्या सिंगल ट्यूननं नाही येणार आहे, तुम्हाला मदत प्रत्येकाची इथे लागणार आहे, बुकची मदत तुम्हाला लागणार आहे,
करंट अफेअरसाठी न्यूजपेपरची मदत तुम्हाला लागणार आहे, एक प्रॉपर डिरेक्शन किंवा डिसिप्लिनसाठी एखाद्या क्लासची तुम्हाला गरज लागणार आहे, मेंटल स्टॅबिलिटीसाठी तुम्हाला स्टाफची गरज लागणार आहे. तर कृषी सेवक आणि अपकमिंग जी वखार एक्झाम येणार आहे, त्याच्यानंतर अॅग्री असिस्टंट किंवा महाबीज येणार आहेत, किंवा मग पुढे NSCL येणार आहे, FCI येणार, नाबार्ड येणार, परत एकदा अॅग्री फील्ड ऑफिसर येणार आहे. या सगळ्या एक्झामसाठी अॅग्रिकल्चरचं सिलेबस, रिसोर्स बुक एक ठेवा, त्याला मल्टिपल टाइम रिव्हिजन्स द्या. एक मॅगझिन जे लास्ट ट्यूनला जे अपडेट होत असतं त्याला 2 to 3 टाइम्स वाचत राहा. करंट अॅग्रिकल्चरल करंट अफेअर्स असेल किंवा जनरल अॅग्रिकल्चर असेल त्याच्यासाठी 2-3 ग्रुप बनवा, तुमचे ग्रुप डिस्कशन डेली चालू ठेवा. दॅट्स ऑल. एक छोटासा क्वेश्चन आहे की मुलं एवढे घाबरलेत ऍक्च्युअली IBPS पॅटर्न, म्हणजे AFO वाले इझी जाईल त्यांना की हा पेपर टॅकल करायला, परंतु जे डिप्लोमा वाले मुलं आहेत त्यांनी मराठीतून अभ्यास केलाय, मग IBPS ने पेपर काढला कृषी सेवकचा, सेम आता एकाच महिन्यामध्ये ग्रामसेवकचा पेपर होणार आहे आय थिंक 20 जून नंतर. मग या ग्रामसेवकचा सिलेबस सेम आहे, काही त्यात फरक नाही, फक्त मार्कांचा इकडे तिकडे आहे. मग यासाठी स्पेशली मुलांनी काय करायला? आता जो ग्रामसेवक या येणाऱ्या परीक्षेबद्दल जो सरांनी क्वेश्चन विचारलाय, मुळात मी असं म्हणेल की तुम्ही कोणत्याही परीक्षेबाबत मला प्रश्न विचारा, मी तर पहिलं सजेशन हे देईल की जे मानसिक तणाव तुम्ही सध्या घेतायत की कसं होणार, काय होणार, बरं आता एक्झाम येते तर माझं होणार का, पहिले तर ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. होईल ना होईल तो पुढच्या माणसाचा कॉल आहे, माझ्या हातात सध्या काय आहे तो कॉल तुमचा आहे, तुम्ही त्याला व्यवस्थित टॅकल करा. जसं की आता ग्रामसेवक मध्ये आपत्ती व्यवस्थापन असं काहीतरी एक कॉन्सेप्ट आहे, तर ठीक आहे, त्याला तुम्ही टॅकल कसं कराल? रिसोर्सेस वाचा ऑब्व्हियस, पण जर ती आपत्ती व्यवस्थापनची जर एखादी व्हॅलिड साईट जर तुम्हाला गुगलला ऑब्झर्व होते किंवा क्रोमला मिळते, तर सरळ तुम्ही आपत्ती व्यवस्थापनच्या वेबसाईटवर जा, तिथे बघा की बाबा ऍप्लिकेशन बेस. आता IBPS जर या गोष्टी कंडक्ट करत आहे तर ऑब्व्हियस IBPS ची एक स्ट्रॅटेजी आहे. IBPS कधी तुम्हाला रट्टामार क्वेश्चन आजकाल विचारत नाहीये, ते सगळं अप्लिकेशन बेस क्वेश्चन विचारतायत की जे अपडेटेड नॉलेज आहे त्याबद्दल. तर जसं की आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष कोण आहेत, तर ऑब्व्हियस नरेंद्र मोदीजी आहेत. तर असे काही अप्लिकेशन बेस क्वेश्चन्स असतील किंवा मग अजून त्याला असा एक अप्रोच लावला जाऊ शकतो, किंवा मग ती वेबसाईट वाचताना स्वतःला प्रश्न विचारा की ते वाचताना याच्यामध्ये परीक्षेमध्ये कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि जसं मी आधी मेन्शन केलं की एखादा टॉपिक वाचताना जर तुम्हाला जड जाते किंवा कळत नाहीये तर तुमच्याकडे फॅकल्टी आहे, तिथे विचारा की आता हा टॉपिक आहे सर किंवा हा टॉपिक आहे मॅम, तर याला कोणत्या अप्रोचने वाचू, याला कोणता अप्रोच देऊ, यावर कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, किंवा मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील तर त्याचा अस्पेक्ट पहा. तर एक्झाम्स अशाच टॅकल होतील. शेवटचा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, ऍग्रिकल्चरचा हा विद्यार्थी ऍग्रिकल्चरच्या सर्कलमध्ये किंवा ऍग्रिकल्चरच्या विळख्यामध्येच गोल 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 घुमतो, ऍग्रिकल्चर सोडून दुसरं काही केलं पाहिजे का? तुमचं सजेशन काय राहील? आता जर तुम्ही ग्रामसेवक घेतायत, कृषी सेवक घेतायत किंवा मग क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे 3 सब्जेक्ट असे झालेत की ते प्रत्येक एक्झाम्स मध्ये विचारतायत, ते बेसिक आहेत. आता या 3 सब्जेक्टची जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर तुमच्या समोर जनरल बँकिंगचा एक मोठा ढाचा समोर उभा राहतो. जनरल बँकिंग थ्रू जवळपास वर्षभरात 15 ते 20 एक्झाम्स राबवल्या जातात, म्हणजे अपाहिश होण्याचं काम नाहीये. ऍट द एंड तुम्ही मोजक्या 2-3 ऍग्रिकल्चरच्या एक्झामसाठी प्रिपेअर करतात, जागा कमी असतात, प्रॉब्लेम तुमच्यात नसतो, जागा कमी असतात. कधी कधी आपला अप्रोच चुकतो अभ्यासाच्या बाबतीत किंवा मग रिसोर्स चुकला जातो. छोटासा रिसोर्स तुम्ही काहीतरी युज करतात, 1 लाइनर वगैरे, आय डोंट नो तुम्ही कुठून वाचताय, काय वाचतायत, पण अप्रोच सांगायचं म्हणजे की आता जर क्वांट, रिझनिंग, इंग्लिश जर तुम्ही प्रिपेअर करणारच आहात तर एक जनरल बँकिंगचा अस्पेक्ट समोर राहू द्यात की ज्याच्या थ्रू 15 ते 20 एक्झाम्स येत आहेत समोर किंवा त्या टॅकल होतीलच जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल. आणि साईड बाय साईड 4 to 5 आवर्स जरी तुम्ही ऍग्रिकल्चर वाचलं तर तुमच्या ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड FCI, नाबार्ड, इफको, क्रिप्को, त्याच्यानंतर कृषी सेवक असेल, ग्रामसेवक असेल, नाबार्ड असेल, या सगळ्या एक्झाम साईड बाय साईड चालतच राहणार, तो काही प्रश्न नाही. त्यामुळे जर मोठा अप्रोच जर ठेवायचा असेल, क्वांट, रिझनिंग, इंग्लिशला बेसिक जर तुम्ही मानत असाल तर जनरल बँकिंगला अप्रोच करायला काही प्रॉब्लेम नाही, मला तरी असं वाटतं. आणि जनरल बँकिंग जर तुम्ही प्रिपेअर केली तर IBPS AFO तुमच्या हातात लागेल. आणि कोणाकडे एक्सपिरियन्स असेल 2 इयर्स तर तुम्ही RRBSU सुद्धा टॅकल करू शकतात, ते सांगण्याचं काही वेगळं काम नाही. सोप्या भाषेत मॅम तुम्ही मुलांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. पैठण मॅम आपल्या चॅनलवरती आल्यात, त्यांनी इंटरव्ह्यू दिलात, त्याबद्दल मॅमचे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मॅमला पुढे कृषी विभाग नागपूर या पदावर रुजवण्यासाठी आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.
आणि मॅम तुम्ही याही पेक्षा मोठ्या पदावर जाणार हे आम्हाला अपेक्षा आहे आणि मोठ्या पदावर गेल्यावर परत एकदा आपल्या चॅनलवर तुम्ही येणार ही सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.